नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर एका ताईची रिक्वायरमेंट होती, ताई तुम्ही तोरण बनवण्याकरता जे गोंडे आणि पोमपोम वापरता ते कसे बनवता हे आम्हाला दाखवा. तर त्यांच्याच रिक्वायरमेंट खातर आज मी इथे लोकरीपासून छोटे छोटे पोमपोम आणि गोंडे कसे बनवायचे याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग पाहूया हे गोंडे मी कसे बनवलेले आहेत. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथे आज मी तुम्हाला लोकरीपासून गोंडे कसे बनवायचे आणि छोटे छोटे पोमपोम कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम आधी आपण जे गोंडे असतात ना तोरण बनवण्याकरता वापरतात, तर ते कसे बनवायचे हे पाहूया. तर इथे एक मी माचीसचा बॉक्स घेतलेला आहे आणि त्याला लोकर इथे तुम्ही बघू शकता मी गुंडाळून घेतलेली आहे. तर ही लोकर मी याला 35 वेळा गुंडाळून घेतलेली आहे आणि गुंडाळून झाल्यानंतर इथे लोकर मी कट देखील करून काढलेली आहे. आणि त्यानंतर छोटासा एक लोकरीचा तुकडा घेतलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता कट करून. आणि तो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने या लोकरीच्या आतमध्ये आपल्याला घालायचा आहे आणि तिथे एक गाठ मारून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही बघू शकता हे लोकरीचा तुकडा मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि तिथे आता एकदम छान घट्टसर अशी आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. तर एक गाठ मारून झालेली आहे. त्यानंतर दुसरी गाठ देखील मी व्यवस्थितरित्या मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर या माचीसच्या बॉक्समधनं ही लोकर पूर्णपणे बाहेर काढून घेतलेली आहे. काढून झाल्यानंतर इथे आपल्याला कैचीने मध्यभागी या लोकरीचा कट द्यायचा आहे. तर कट देऊन झालेला आहे आणि इथे व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता आपला हा जो लोकरीपासून आपण गोंडा बनवलेला आहे ना तो बनलेला आहे. तर त्याला अजून एक आपल्याला धाग्याच्या मदतीने गाठ मारायची आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हीही या लोकरीच्या गोंड्याला इथे अशा प्रकारे गाठ मारायची आहे. 2-3 वेळेस व्यवस्थित एकदम अशी घट्टसर गाठ बांधून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे मी या गोंड्याला 2-3 वेळेस गाठ मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा खालचा जो लोकरीचा भाग आहे ना तो आपल्याला कट करून काढायचा आहे. तर इथे हा भाग मी कट करून काढलेला आहे आणि सगळा व्यवस्थितरित्या हा आपला गोंडा इथे तुम्ही बघू शकता बनून तयार आहे. तो पण किती सहजपणे एका माचीसच्या बॉक्सच्या मदतीने आपण इथे हा गोंडा बनवलेला आहे. आणि त्यानंतर आता इथे आपण बनवणार आहोत लोकरीपासून छोटे छोटे पोमपोम. तर हे पोमपोम बनवण्याकरता इथे माझ्याकडे घरामध्ये एक आयताकृती आकाराचा डब्बा होता. त्या डब्याचं झाकण मी इथे घेतलेलं आहे आणि त्याला जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने पूर्ण लोकर ही मी 30 ते 32 वेळेस गुंडाळून घेतलेली आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही बघू शकता ही पूर्ण लोकर मी 32 वेळेस या झाकणाला गुंडाळून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ही लोकर या झाकणाच्या बाहेर आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघत असताल ही लोकर पूर्णपणे मी या झाकणाच्या बाहेर काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लोकरीचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्या तुकड्याच्या मदतीने आपल्याला ही जी लोकरीचा बंच आपण तयार करून ठेवलेला आहे त्याला एक एक करून गाठ मारून व्यवस्थितरित्या आपल्याला घ्यायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही या लोकरीच्या बंचला एक एक करून अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत. तर इथे प्रत्येक गाठ मारत असताना दोन्ही गाठीच्या मध्ये 1 बोटाचं अंतर राहील इतक्या अंतरावरच हा दुसरा धागा आपल्याला लोकरीचा बांधून घ्यायचा आहे आणि तिथे गाठी मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता एका बोटाचं अंतर राहील इतक्या अंतरावरच मी दुसरी गाठ मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे पूर्ण लोकरीचा जो बंच आहे ना त्याला मी गाठी मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे पोमपोम कसे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या लोकरीची कटिंग करायची आहे आणि इथे तयार करायचे आहेत. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनले जाणारे हे छोटे छोटे आपले लोकरीपासून बनवलेले पोमपोम. आणि त्यानंतर जे आपण पोमपोमची कटिंग करून ठेवली होती ना त्यातला एक पोमपोम आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि त्याचे एक्स्ट्राची जे लोकर आहे ना ती आपल्याला कट करून काढायची आहे. तर ही लोकर आपल्याला गोलाकार भागामध्ये व्यवस्थितरित्या कट करून काढायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्ही या पोमपोमची कटिंग करा. एकदम व्यवस्थितरित्या तुमचे हे पोमपोम छोटे छोटे बनून तयार होतील. तर एक पोमपोम हा इथे बनून झालेला आहे आणि दुसरा मी तुम्हाला दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पोमपोम गोलाकार भागामध्ये कट करत
इथे सगळे हे असे छोटे छोटे पोमपोम आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघितलं असेल, हे आपले छोटे छोटे लोकरीपासून पोमपोम किती सहजरित्या बनले गेलेले आहेत. तर सेम त्याच पद्धतीने बाकीचे सगळेही पोमपोम मी इथे तुम्ही बघू शकता मी तयार करून घेतलेले आहेत. तर तोरण बनवण्याकरता जे गोंडे आणि पोमपोम लागतात लोकरीपासून बनवलेले, ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती सहजपणे हे लोकरीपासून गोंडे आणि छोटे छोटे पोमपोम बनले गेलेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे. आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.